राज्यात समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। तेलंगणा राज्यात समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ सातारा जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। निदर्शनादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे या प्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। संघटनांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की महात्मा फुले हे केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्व नसून आधुनिक भारतातील सामाजिक समता, शिक्षण आणि बहुजन मुक्तीच्या वैचारिक परंपरेचे प्रतीक आहेत। त्यांच्या प्रतिमेवर झालेला हल्ला म्हणजे ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर हल्ला असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे विटंबना करण्यात आलेली आहे। हे विटंबना करणारे जे लोक आहेत हे भटाळलेली लोक आहेत, मनुस्मृतीच्या आधाराने चालणारी लोक आहेत। ज्या महात्मा फुलेंनी संपूर्ण देशाला विचार दिला, त्यांच्या विचारानं सगळा देश चालतो। समतेचं वारं संपूर्ण देशामध्ये पसरवण्यासाठी, लोकांना शिक्षण मिळण्यासाठी या फुले आंबेडकर विचाराच्या या कुटुंबानं आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे। सामाजिक समतेचे प्रणेते असणारे या फुलेंचा विटंबना करणारे जातीयवादी त्यांचा निषेध करण्यासाठी आज सातारा जिल्हा ओबीसी संघटना आम्ही एकत्र येऊन त्यांचा निषेध करत आहोत। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।